आंबेगाव तालुक्याच्या वतीने सर्व हिंदुत्ववादी विचारांच्या आम जनतेच्या वतीने आज या ठिकाणी तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती आणि या तिरंगा रॅलीला विशेष वेळ देऊन ज्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आले ते असे ज्यांनी आपल्या भारतासाठी आणि आपल्या रक्षा करण्यासाठी फौजी म्हणून ज्यांनी काम केलं असे मेजर उमेशजी अवचट, संजयजी बानकेले आणि सूर्यकांतजी भोर असे सर्वजण तिन्ही पाहुणे मान्यवर आज या ठिकाणी आले. मी सर्वांच्या वतीने त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. खरं पाहायला गेलं तर 9 ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून आपण साजरा केला जातो. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी हुतात्म्य दिलं, ज्या क्रांतीवीरांनी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, अशा सर्वांचं स्मरण करण्यासाठी आपण 9 ऑगस्ट दिवशी आपण क्रांती दिन साजरा करतो. त्या 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या दरम्यान शासनातर्फे हर घर तिरंगा कार्यक्रम राबवला जातो आणि त्या कार्यक्रमातून एक तिरंगा रॅली काढण्याचं नियोजन केलं जातं. सर्व देशप्रेमी लोकांच्या वतीने आज या ठिकाणी जे आलेत त्या देशप्रेमी सर्व लोकांचा मी धन्यवाद व्यक्त करतो. खरं पाहायला गेलं तर ही तिरंगा रॅली कुणासाठी आहे? ही तिरंगा रॅली हुतात्म्यांसाठी आहे. ही तिरंगा रॅली क्रांतीवीरांसाठी आहे. ही तिरंगा रॅली या देशातील आम जनतेसाठी आहे, त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आहे. ही तिरंगा रॅली बंधुत्वासाठी आहे. ही तिरंगा रॅली एकात्मतेसाठी आहे आणि अशी ही तिरंगा रॅली आपण सर्वजणांनी आज या ठिकाणी साजरी केली. मी माझे 2 शब्द थांबवतो. माझ्यानंतर अनिलजी उमेशजी अवचट या ठिकाणी सगळ्यांना संबोधित करतील आणि सगळ्यांना 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. धन्यवाद. जय भारत माता की जय. इथं जमलेले सगळे राष्ट्रप्रेमी नागरिक, मंचरगावचे सगळे आदरणीय व्यक्ती, सगळ्यांना सर्वप्रथम मी नमस्कार करतो, वंदन करतो. आज या रॅलीसाठी मला काल फोन आला. बानकेले, त्याच्यानंतर पिंगळे असे जे तरुण इथं कामं करतायत, हिंदुत्वाचे असतील, राष्ट्रभक्तीचे असतील, यांनी आवर्जून मला इथं बोलवलं. माझ्याबरोबर आंबेगाव तालुक्यातील इतरही माजी सैनिक उपस्थित आहेत. खूप आनंद वाटला. ही आमची जयंती, ही आमच्या जयंतीची खरी ओळख आणि हा प्रकार तरुणांमध्ये जास्तीत जास्त कसा आपण प्रसारित करू, त्यांना राष्ट्राच्या प्रती कसं जागरूक करू, यावर नक्कीच काम झालं पाहिजे. आता त्याची खूप गरज आहे. राष्ट्रासाठी लढाई करून आल्यानंतर किंवा राष्ट्रासाठी सैन्यामध्ये सर्व्हिस करून आल्यानंतर आमचा आदर होतो. तो जो आदर आहे तो मी सांगू इच्छितो की 2014 नंतर खरंच खूप वाढलाय. भारत माता की, भारत माता की. हे सांगताना मला अजिबात संकोच वाटत नाही. सैनिक वृत्ती ही स्पष्ट बोलण्याची असते. मी आता पुढे काम काय करायची गरज आहे? आम्हाला सुद्धा काम करायची गरज आहे समाजामध्ये. मी तुम्हाला एक छोटासा प्रसंग सांगतो आणि माझं वक्तव्य थांबवतो. नारायणगावातच आपलं काम करत असताना एका तरुण मुलाला मी लिफ्ट दिली गाडीवर. हा प्रसंग मी खूप वेळा सांगतो, बऱ्याच ठिकाणी सांगतो. त्याला कॉलेजमध्ये जायचं होतं, SY BCom चा स्टुडंट. त्या SY BCom च्या स्टुडंटला मी एक प्रश्न विचारला. मला तरुण भेटले की मी त्यांच्याशी अशी प्रश्नोत्तर करतो, आवर्जून करतो. त्याला प्रश्न विचारला, बा ही 4 वर्षापूर्वीची घटना आहे. म्हटलं आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय, बरोबर? म्हटलं हो बरोबर. म्हटलं आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालं. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, बलिदान दिलं. मला एक सांग, या स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी 1947 पासून आजपर्यंत आपण किती लढाया लढलो आणि कोणाशी लढलो? SY BCom चा विद्यार्थी होता. त्याला या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही.
एक सोपा प्रश्न विचारला, 1971 ची लढाई आपण जिंकलो की समोरचा देश जिंकला, त्याला सांगता आलं नाही. फार वाईट वाटलं. म्हटलं बाळा तू SY.BCom ला शिकतोय आणि तुला हे साधं माहिती नाही. म्हणजे शहीद झाले फक्त आपण फेसबुकवर जेव्हा बघतो की हा शहीद झाला आणि मग एक दुःखाची आपण इमोजी म्हणतो ती त्याच्यात सोडतो आणि जय हिंद म्हणतो आणि शांत राहतो. आपल्याला ती लोक तर आठवणीत राहणारच नाही, पण आपल्याला लढाया सुद्धा आठवणीत नाही की ज्यांनी त्या लढायांनी आपल्या स्वातंत्र्याचं रक्षण केलं. कदाचित आता तुमच्याही कित्येकांच्या मनात असेल की अरे खरंच किती लढाया लढलो आपण. तर त्याची निदान आठवण ठेवा, आवर्जून आठवण ठेवा. जो देश आपला इतिहास विसरतो तो देश भविष्यात त्याचा पुढे अंधार असतो. हे मी अगदी नमूद करू इच्छितो इथे. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याने सगळं होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजी महाराज असतील, त्यांचं बलिदान कशासाठी झालं, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कशासाठी आपले प्रत्येक क्षण खर्च केले हे आपल्याला व्यवस्थितरित्या माहिती पाहिजे. आज या रॅलीच्या माध्यमातून मंचरमध्ये हर घर तिरंगा हा एक जो संकल्प आपण सोडलेला आहे देशाने, तो राबवला गेला. खूप आनंद वाटला. आपण सगळ्यांनी मला बोलवलं, 2 शब्द बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. थांबतो. जय हिंद. जय हिंद. पुन्हा एकदा जय हिंद. जय हिंद म्हणताना असाच आवाज आला पाहिजे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो याच्यावर आठवली म्हणून. जनगण मन सुरू असेल किंवा वंदे मातरम सुरू असेल, भले ते शाळेत सुरू हो आणि आपण रस्त्याने चालत असू तर आपण थांबलं पाहिजे. ही चित्र जेव्हा देशात दिसायला लागतील तेव्हा समजायचे खरं राष्ट्रप्रेम सगळ्यांमध्ये चालू झालं. दुर्दैवाने सांगतो, मी शाळेच्या जवळून आसपास फिरत असतो, मी थांबतो आणि कित्येक पालकांना थांबायला सांगतो की अरे काय चाललंय. आतमध्ये शाळेत जनगण मन सुरू झालं. तुमच्या मुलाला तुम्ही शाळेत सोडलं आणि घरी निघालं म्हणजे कर्तव्य संपलं नाही. जनगण मन कानावर येतंय ना, मग थांबा की. किती वेळ लागतो? 30 सेकंद, 35, 40 सेकंद, 1 मिनिट थांबलं पाहिजे. आणि जेव्हा भारत आपल्या देशाचा नारा लागेल तो मोठ्या नीट दिला पाहिजे. भारत माता की यानंतर आपल्या मनोगत व्यक्त करतील सार्वजनिक सर्वांवर सामान्य विनंती करतो आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं. सध्याची जी परिस्थिती आहे मित्रांनो, तुम्हाला सांगावं वाटतं, आज जगामध्ये युद्धपर्यंत परिस्थिती तयार झालेली आहे. आज तुम्ही सगळ्या देशामध्ये बघा युद्ध 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 आहे. तरी आपण सर्वांनी जागृत व्हायला हवं आहे. आज देशाची शान मान हा तिरंगा आहे. तिरंग्याचं महत्व खूप आहे. तो कधी खाली जमिनीवरती जाता कामा नये. आज तुम्हाला मी एकच सांगतो, आपल्या देशामध्ये जे आपण आर्मी नेव्ही एअरफोर्स असते, तर आम्हाला एक अभिमान वाटतो. अजून आम्हाला ह्या वयामध्ये आम्ही जवान आहोत, आम्ही देशासाठी काहीतरी करतो. प्रत्येकाचं एक कर्तव्य असायला पाहिजे. आपलं गाव, आपला देश, आपला तालुका त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी. हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि सैनिक म्हणजे आज तुम्ही रात्रंदिवस झोपता, आराम करता, तुम्ही व्यवसाय करता, शेती करता, पण तिथं जो सैनिक असतो ड्युटीवरती, आम्ही मायनसमध्ये काम केलेलं आहे का जम्मू काश्मीरला, आसामला असो, सियाचीन मध्ये असो, आम्हाला ती परिस्थिती माहिती आहे. लोकांना वाटतं यांना पेन्शन खूप मिळते, यांना काय बंगले बांधले यांनी, पण तो सैनिक तो कसा काम करतो आणि त्याच्या कोणत्या परिस्थितीतून भरती होतो एवढं सोपं राहिलं नाहीये. तेवढ्या छातीवरती गोळे घ्यायची हिंमत पाहिजे, देशासाठी लढायची हिंमत पाहिजे. आणि प्रत्येक जेव्हा मुलांनी यासाठी काहीतरी केलं पाहिजे, आपण समाजासाठी काही केलं पाहिजे, हे प्रत्येकाच्या वृत्तीमध्ये पाहिजे. आणि सर्वांना एकच विनंती आहे, आता तर सध्याचा परिस्थिती बेकार आहे आणि तुमची जी सेफ्टी आहे, आज रोज आपण रोड ऍक्सिडेंट पाहतो आहे. आज तुम्ही जाता हो, पण तुमच्या मागे तुमच्या आई वडिलांचे काय होते. रोज 17 वर्षाची पोरं, 18 वर्षाची पोरं ऍक्सिडेंट मध्ये जातात. रस्त्याच्या ह्याच्यामध्ये सर्वांनी हेल्मेट वापरावं, सेफ्टीचे नियम पाळावे. हे या तिरंगा रॅलीमधून आपण ही तिरंगा रॅली का करतो? ज्या लोकांनी आपल्या देशासाठी, आपल्या देशासाठी कितीतरी बलिदान दिलेले आहे, तसे महात्मा गांधी, बाबू गेलो आपल्या भागातून आहेत, कितीतरी लोक असे आहेत त्यांनी बलिदान दिलेले आहे, म्हणून आपण स्वातंत्र्य मिळालेले आहे. म्हणून त्याची शान आणि मान हा तिरंगा आहे. भारत माता की, भारत माता की, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, वंदे मातरम, वंदे मातरम. आणि या रॅलीसाठी आम्हाला कालपासून फोन दिले साहेबांकडे सर्वांनी, पाटील साहेबांनी वगैरे, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. सर्वांचे काम करतात.
जय हिंद जय जय हिंद हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद भारत माता के जय भारत माता के जय भारत माता के जय धन्यवाद. हा जो तिरंगा आपण हवेत फडकतोय आणि तो लहरतोय ना, ते पण एकच कारण आहे, सैनिकांचा श्वास. ज्यावेळेस सैनिक श्वास घेतो ना, तेव्हा हा तिरंगा फडकतो, तो हवेने फडकत नाहीये. हे कोण बोललाय? फील्ड मार्शल जनरल सर मानेकशॉ. ते त्यासाठी हा जो तिरंगा फडकतोय, तो फडकतो कोणामुळं? सैनिकांमुळं. सैनिकांकडून आता आपण त्या ठिकाणी उभे आहोत, बिलकुल शांत चित्ताने उभे आहोत. आपण त्या ठिकाणावर रॅली काढली, इथपर्यंत आलो, पोलिसांनी आपलं संरक्षण दिलं, लोक संरक्षण झालं. पण आपला देश जो शांतपणे आता प्रत्येक जवळ 15-1 वर्ष झाली, तुम्हाला माहिती असेल का, बाहेरचे जे अटॅक्स वगैरे आहेत किंवा बॉम्ब ब्लास्ट आहेत, यात बरंच कमी आलेलं आहे. तुम्ही स्वतः ते ऑब्झर्व केलं असेल. का केलं आहे? म्हणजे का ऑब्झर्व केलं की त्या ठिकाणी जो सैनिक आहे तो -20 मध्ये असेल किंवा +50 मध्ये असेल, तो आपली ड्युटी बजावत आहे, दिवस रात्र अहोरात्र आपल्याकरता जागत आहे. आणि त्याच्या कष्टाचं किंवा त्याच्या कामाचं जे आपण म्हणतो ना, कौतुक किंवा कृतज्ञता म्हणून आपण तिरंगा रॅली काढलेली आहे. या तिरंगा रॅलीचं तेच मोठं वैशिष्ट्य आहे. आणि आपण ते आतापर्यंत सुद्धा आपण पाहिले असतील की तिरंगा रॅली या प्रत्येक वर्षी काढण्यामध्ये येतात. आणि हे प्रत्येक वर्षी नाही, प्रत्येक दिवशी काढली पाहिजे. कारण की सैनिक हा आपल्यासाठी प्रत्येक दिवस, प्रत्येक श्वास, प्रत्येक सेकंद आपल्यासाठी श्वास घेत आहे. आणि त्यासाठी त्यांची आपण कृतज्ञ आहोत. आता ज्या ठिकाणी मी माझे सैनिक म्हणून आलेलो आहोत, तर माझी पण सुरक्षा कोण करतोय? एक सैनिक करतोय. आणि मी भारत माझा देश आहे ही घोषणा दिल्यानं, भारत माझा देश आहे ही घोषणा दिल्यानं देशभक्ती येत नाही. त्याकरता देश माझा आहे हे छातीमध्ये रुजलं पाहिजे, आपल्या गुंतलं पाहिजे. देशभक्ती फक्त सैन्यामध्ये जाऊन, बॉर्डरवरती जाऊन गोळ्या चालून होत नाहीये. जसं शेतकरी आपलं पूर्ण देशवासियांचं अन्न पिकवून पोट भरतो, सैनिक आपलं रक्षण करतो, तशी प्रत्येकाची काही ना काही ड्युटी आहे. प्रत्येकाची काही ना काही ड्युटी आहे. ती ड्युटी जर इमानदारीमध्ये गेली तर तीच एक सगळ्यात मोठी देशसेवा होईल. भारत मातेची सगळ्यात मोठी सेवा पूर्ण होईल असं माझं मत आहे. आणि त्यामुळं प्रत्येकाने इमानदारीमध्ये जर आपलं काम केलं, हीच खरी देशसेवा होईल आणि हीच खरी ईश्वरसेवा. आणि मी मंत्रात असल्यामुळे जास्त बोलत नाही. मला या ठिकाणी आपण बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. आणि जे आपले ऑर्गनायझर होते त्यांनी जी रॅली शांतपणे आणि शांतीच्या मार्गाने पूर्ण केली, कोणताही गडबड गोंधळ झालेला नाही, त्याबद्दल जे आपले पोलीस संरक्षण आहे त्यांचे धन्यवाद. जय हिंद. जो हर घर तिरंगा हा कार्यक्रम आपण अख्या देशभरामध्ये राबवतो. हा केवळ प्रचार आणि प्रसार नसून भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आणि राष्ट्राची प्रेरणा वाढवण्यासाठी हा कार्यक्रम इथे राबवला जात आहे. हा कार्यक्रम नुसता मंचर पुणे जिल्हा आणि भारतभर हा कार्यक्रम मोठ्या मनाने आणि जोमाने केला जातो. तर हा जो आपण तिरंगा आपल्या खांद्यावरती घेतलेला आहे, हा इतका सहज मिळालेला नसून हा त्यागातून आलेला आहे आणि बलिदानातून आलेला आहे. हा जो ध्वज आहे, हा ध्वजाचा भगवा आपल्याला त्याग शिकवतो. भगवा रंग हा त्याग शिकवतोय. सफेद रंग हा आपल्याला शांतता आणि समृद्धी शिकवतोय. तर हिरवा रंग आपल्याला विकास शिकवतोय. तर आणि त्यामध्ये जे अशोक चक्र आहे तर आपल्याला 24 तास राष्ट्र सेवेसाठी आपण कसं जागरूक राहिलं पाहिजे आणि आपल्या आलेल्या भावी संकटांना आपण कसं सामोरं गेलं पाहिजे हे सर्व शिकवत होतो. हे सर्व करत असताना आपण एक भारताचा नागरिक आहे आणि त्याचं मूल्य आपल्याला समाजामध्ये जगत असताना आपल्याला करावं लागत असते. हा जो आपण कार्यक्रम राबवत आहे, हा कार्यक्रम आपल्या मनामधून राष्ट्रप्रेम आपल्याला निर्माण करतोय. आणि आपले जे माजी सैनिक आहे किंवा आपल्या रक्षणासाठी जे भारताच्या बॉर्डरवरती आपल्यासाठी जे कार्य करत आहे त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी आपण सण साजरा करतो. अशा असताना आज आम्ही सर्वजण या ठिकाणी सगळ्यांच्या साथीने हा कार्यक्रम इथं पार पाडला. त्यामध्ये सर्व नागरिकांचं आणि मंचरमधील सर्व पंचप्रसिद्ध सर्व नागरिकांचं इथं सहकार्य लाभलं आणि सर्व आले. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे याची नोंद घेऊ. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उत्कल जल वितरंगा.
तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय धन्यवाद.